असे साहसाचा अर्थ काय आहे? पवित्र शास्त्रामध्ये श्वापदाची खून कोणाचे व काय प्रतिनिधित्व करते? मला श्वापदाची खून ही कशी टाळता येईल? प्रगटीकरण 13 मधील श्वापद कोण आहे? पवित्र शास्त्रातून हे सर्वांचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर माझे नाव कॅमी ऑटोमन आहे आणि हे मला पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी उघडते. आंतरराष्ट्रीय मरेचा उगम, कोरोना व्हायरसच्या ठळक बातम्या, अवस्था आणि भ्रष्टाचार, घोषित नैसर्गिक आपत्तीची वाढ, ऑस्ट्रेलियातील बनवा. काय ही जगाला येणारी चेतावणी असणार आहे का? या सर्वांचा अर्थ काय? आमचे भविष्य कशावर आधारित आहे? आंतरराष्ट्रीय वक्ता कॅमी ऑटोमन ही शी जोडा. या प्रवासातील साठी उत्तरशास्त्रामधील भविष्यवाण्यामध्ये आहे. तिच्या जगभ्रम प्रवासातील ती येत आहे. समोरासमोर तिच्या खऱ्या जीवनातील कष्टमय व्यथा घेऊ, पण त्याच्या मागोमाग तिला अनेक असेचे चमत्कार घडेल. कॅमी ऑटोमनशी जोडा. शास्त्रातील भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत त्याचे स्पष्टीकरण आपल्याला करीत आहोत. पूर्वीपेक्षा अधिक वेगाने दुसऱ्या पर्वतामध्ये आपले स्वागत आहे. पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी उघड करण्यामध्ये आज जर तुम्ही प्रथमच पाहत असाल तर ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओवरील सर्व पृथ्वीचे भाग पहा. कालांचा विषय हा माझा आवडता आहे. हे मला फार समाधानकारक आहे माहीत करून घेण्यासाठी की देवाची प्रीती सर्व काही करीत आहे, कारण तोच आमचा बचाव करणारा आहे. पण जर आम्ही आमच्या स्वतःच्या मार्गाने जाण्याची निवडतो, तो आम्हाला सर्वकालाची शिक्षा देणार नाही, तर तो आम्हाला जीवन देणार आहे. हे आहे. पण त्याही पलीकडे हेच आहे की त्याची वस्तुस्थिती आमच्यासाठी ती खुली करतो. आम्हासाठी म्हणजे न्यायनिवाड्याचे पुस्तक हे खरोखर वस्तुस्थिती आहे. आज आम्ही आमचे लक्ष आजच्या विषयाकडे वळवतो. ते आमचा प्रतिसाद त्यापासून वळवते. जे कोणी पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवत नाही, सृष्टीकडे आम्ही जास्त प्रखारित झालो. त्यामुळे आमचा फार मोठा गैरसमज झाला आहे. श्वापदाची खून हा फार भयंकर गंभीर विषय आहे. त्याचा खोलवर अभ्यासाची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला माझ्यासोबत लक्ष द्यावे लागेल. या संदर्भात आम्हाकडे काही प्रश्न आहेत का ज्या विषयावर आपण अभ्यास करत आहोत, किंवा तुमच्याकडे पूर्णपणे पवित्र शास्त्राची निगडीत असलेली प्रश्न असतील आणि तुमच्याकडे काही प्रार्थना विनंत्या असतील तर केवळ खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आम्हाला आनंद होईल तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी. तुमच्या प्रार्थना विनंत्या ऐकण्याकरता आपण प्रार्थना करूया व आपल्या विषयाकडे जाऊया. स्वर्गीय बापा, देवा, मला तू रिकामे कर. पवित्र आत्म्याने मला भर. केवळ तुझे शब्द असू दे. तुझे पात्र म्हणून आज या ठिकाणी मी बोलते आणि देवा स्पष्ट समजण्याचा आशीर्वाद दे. श्वापदाची खून हा विषय परमेश्वरा हा आम्हाला समजणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि तुझ्यासाठी आमचे हृदय उघड. तिनेकडून आम्ही तुझ्या प्रीतीमध्ये खोलवर उतरू शकू आज आणि या तुझ्या गंभीर सत्यात. परमेश्वरा, आम्ही तुझी प्रीती पाहत आहोत. येशूच्या सामर्थ्यशाली नामात, आमेन. मला तुम्हाला सांगायचे आहे मिखाएलाविषयी, जो ज्ञानाच्या उत्तरेकडील भागात राहत होता. त्याला सुंदर पत्नी होती व परिवार होता. तो भाजीपाला उगवत असे व तो मग विकत असे. तो एक युवा तरुण असून ख्रिस्ती होता. पण जशी वर्षे गेली तसा तो हळूहळू देवाला विसरला. मिखाएलने आपले वैयक्तिक जीवन प्रस्थापित केले आणि भाजीपाला उगवून विकायला सुरुवात केली. त्याला त्याच्या व शेतीचा अभिमान वाटू लागला. त्याची बाग व शेती नाटकी ठेवू लागला. मग काहीतरी झाले ते त्याची शांती भंग होऊ लागली. आनंद जीवनात बाधा. मिखाएलचे पीक, जंगली डुकरांचा त्याला भयानक त्रास व समस्या निर्माण झाल्या. डुकरांनी त्याच्या रोपाची भाजीपाल्याची नासधुसती केली. पिकांचा बचाव करण्याकरता
तो अहोरात्र जागरण करून सांभाळायला सुरुवात केली. एके संध्याकाळी जसा त्याने लाकडे पेटवली, ती मोठी रात्र जायची होती, म्हणून मिखाईलने रेडिओवर चालू केला. जे स्टेशन लागले ते त्याच्यासाठी नवीन होते, पण जो संदेश ऐकू आला तो त्याला वेगळा व त्याच्याशी निकट होता. पुष्कळ वर्ष झाली होती. अपघात त्याने येशूविषयी ऐकले होते. हे सर्व त्याच्या मागील गेलेल्या स्मरण झाले. रात्री या वेळेस लवकर सरली आणि जेव्हा सकाळ झाली, रेडिओ अद्याप व त्यावरील स्टेशन चालूच. जे त्याला नंतर कळले की ते ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ आहे. दुसऱ्या रात्री मिखाईलने त्याने रेडिओ ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ आणि यावेळेस त्यांनी त्याच्या 5 शेजाऱ्यांना आमंत्रित केले. त्याच्यासोबत मिळून ऐकण्यासाठी तिसरी रात्र विश्वासाचा संदेश रेडिओवर सादर झाला. त्याच्या हृदयाला असा स्पर्श झाला आणि त्याच्या मित्रांना म्हणाला, देवबाप हा विपुल मोठा आहे, जो आमचा पिकाचे रक्षण करतो. आम्ही अहोरात्र का बरं जागरण करत आहोत? मिखाईलने निर्णय घेतला, देवाला अजून एक संधी द्यावी. देवबापा खरा आहे की नाही म्हणून त्याने देवाला चाखले. मिखाईल त्या रात्री घरीच राहिला. तो बाहेर गेलाच नाही आणि त्याने पिकाचे राखणही केले नाही. त्याने त्याच्या परिवाराला ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ ऐकण्यासाठी एकत्र केले आणि देवाला रक्षणीय प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मिखाईल त्याच्या पिकाची पाहणी करण्यासाठी धडकला. अद्भुत कुठलीही नासाडी झाली नाही. तो अतिशय उत्साह घेऊन माघारी पळाला. आपल्या परिवाराला ही आनंदाची चांगली बातमी सांगण्याकरता त्याच्या जीवनात सर्वप्रथम त्याला कळाले की देव परमेश्वर हा खरा आहे व त्याची काळजी घेतो. प्रत्येक रात्री एका मागे एक रात्र मिखाईल घरी परतला असता रेडिओवरील ऐकण्यासाठी व प्रार्थना करण्यासाठी, शांतपणे झोपण्यासाठी व त्या अगोदर रक्षणासाठी त्याची शेजारी प्रश्न करत होते. डुकरांना त्यांच्या शेजारून जाताना ते पाहत होते. त्याच्या शेताच्या आजूबाजूच्या शेतात ते खात असे. त्यांना वाटत होते, निश्चित हा जादूटोण्याचा प्रकार आहे. मिखाईल आनंदाने सांगत होता रेडिओवर कार्यक्रमविषयी व देवाविषयी, जो पिका पाण्याचे रक्षण करतो. डुकरांपासून पुष्कळ त्या शेजाऱ्यांनी देवाला चाखण्याचा निर्णय घेतला आणि ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओचा संदेश ऐकण्यासाठी बाहेर जाण्यापेक्षा व त्याच्या पिकाचे राखण करण्यापेक्षा रात्रीचे डुकरांनी त्याच्या शेतातील भाजीपाल्याकडे थरकलेच नाही. वेळ न दवडता मिखाईल त्याचा परिवार आणि 30 इतर लोक त्याच्या गावातून एकत्र त्याचे जीवन समर्पित केले. येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा द्वारे अगदी हसून मिखाईलने साक्षी दिली, आम्ही अगदी भारी आहोत ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओचे. कारण जर आम्ही हा प्रस्थित संदेश ऐकला नसता तर आम्ही अद्याप त्या काळोख्या अंधारात राखत बसलो असतो. आमचे पीक डुकरांपासून आणि येशूविषयी ऐकण्याची संधी गमावली असती. तिने वर्षानंतर मिखाईलची बाग वाहती राहिली व उगवत राहिली आणि जंगली डुकरां परतलेच नाहीत. मिखाईलास देवाविषयी सांगण्यात आनंद वाटत असे इतरांना आणि तो आता एक मिशनरी आहे. येशूसाठी त्याच्या प्रेमाची व प्रीतीची ज्योत जळतच राहिली. वैयक्तिक प्रबल मनोगत भावातून त्याचा जन्म होता. विश्वास आणि भरवसा यातून हा सर्वसाधारण रेडिओ प्रसारांचा परिणाम आहे. आणि परमेश्वर प्रार्थनेची उत्तर देण्यास समर्थ आहे. एक उत्तम गोष्ट आहे की सत्य संकेत प्रदर्शित करण्यासाठी एका मनुष्याची जो आपला पूर्ण विश्वास देवाच्या हाती सोपवतो. आम्हाला ही गरज आहे सत्य परमेश्वरावर भरवसा ठेवण्याची त्याच्या हातात. या अल्प जीवनात तिनेकडून जेव्हा मोठे प्रसंग येतील वस्ती तेव्हा आम्ही उभारले असू. आमचे धैर्य व विश्वास भक्कम उभारणे असेल. जरी पृथ्वीवर काही परिणाम झाला असेल, देवाला सर्व काही शक्य आहे, कठीण काहीच नाही. या संपूर्ण विचित्र देवाची योजना महान आहे आणि सर्व लहान सहान माहितीमध्ये सुद्धा त्याचे मार्ग आम्हाला स्मरण देतात.
आणि तेच पुन्हा न्यायाकडे नेते. आणि आम्ही जेव्हा या जगाचा शेवट पाहतो तेव्हा आम्हाला आमचा भरवसा विश्वास देवावर टाकायचा आहे. या सर्व गोष्टीत चालतो कारण त्याचे कार्य करण्याचे मार्ग प्रीतीमध्ये मुरले आहेत. या रात्री माझी प्रामाणिक इच्छा आहे, देवाचे स्पष्टी वचन तुमच्या पुढे ठेवा. तुम्हाला समजते हा माझा विश्वास आहे कारण तुम्ही सत्य शोधित आहात. तुम्ही स्वतः ठरवण्याचे आहे की सत्य काय आहे आणि काय अडखळण आहे ते. आणि जर काही विपरीत किंवा भिन्नित देवाच्या वचना वाटत असेल तर ती तुम्हाला बाजूला सारायची आहे. पण सत्य शोधण्याची तुमची मनोगत इच्छा असेल, सत्य लपलेले सापडत असेल तर जरूर स्वीकारा कारण ते तुम्हाला पवित्र आत्म्याने पाचारण केले असेच समजा. मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे आहे तुमच्या व माझ्यासाठी जाणून घेण्यासाठी की आम्ही काय स्वीकारावे व काय नाकारावे. ते मायेने ठेवते कारण जेव्हा पवित्र शास्त्र आम्हाला कशाची तरी चेतावणी देते तेव्हा ते घडते आणि त्या सत्यावर आम्ही विश्वास ठेवतो कारण ते सांगण्यातल्या प्रमाणे घडते. त्याच वेळेवर आतापर्यंत आपण सोबत आहोत ते 9 मथळेमध्ये आणि पाहिलेत की कसा परमेश्वर त्याचे प्रत्येक वचन पाळतो. तो आम्हाला भविष्यवाणीद्वारे जागृत करतो, आम्हाला अपंग करण्यासाठी नाही, भीती देत नाही, तर त्याच्या ज्ञानाचे साधारण करतो. त्याचा परिणाम ध्येयात दिसून येतो. देवाचे सत्यवचन कधीच कोणाला लज्जित करीत नाही. ते नेहमी आम्हाला प्रज्वलित करण्यासाठी पाठवले जाते. माझा उद्देश किंवा हेतू तुम्हाला भय करण्यासाठी नाही तर विश्वास होण्यासाठी आहे. खरे ख्रिस्त हे कधीच लोकांच्या विरुद्ध नसतात, पण त्यांनी असत्याच्या विरुद्ध असावे कारण असत्याची पद्धत लोकांना गुलाम बनवते. सैतानाचे उद्देश आहे की देवाचे सत्य पायाखाली चिरडावे. देव जे काही देतो ते सर्व मनुष्याच्या हितासाठी देतो. सैतान देतो ते तुम्हाला दिशाभूल व मार्गभ्रष्ट करण्यासाठी. म्हणूनच तुम्हाला निवड करण्याचे दान दिले आहे. प्रगटीकरण 1:3 मध्ये या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा धन्य आहे. भविष्यवाणी ऐकणारे आणि ते पाळणारे व जे लिहिलेले ते पाळणारे. कारण समय जवळ आला आहे. काय तुम्ही मनुष्याच्या परंपरेवर आपला विश्वास टाकणार आहात का देवावर तुम्ही तुमचा अंतिम शब्द ठेवणार आहात? आज रात्रीचा विषय अविश्वसनीय बरे आहे. लक्षात ठेवा. शीर्षक आहे, जर तो बायबलमध्ये नमूद असले तर मी विश्वास ठेवील त्यावर. पण जर पवित्र शास्त्रात तो अमान्य असेल तर मग तो माझ्यासाठी नाही. अतिशय भयवा व धक्कादायक भाषा संपूर्ण प्रगटीकरणाच्या पुस्तकात वापरली. ती शपथाची खूण स्पष्टीकरणासाठी. चला वाचूया कसे देव शिक्षेला स्पष्टीकरण देतो त्याच्यासाठी जी खून धारण करणारे आहेत. प्रगटीकरण 14:9-11 मध्ये. मग त्या मागून तिसरा देवदूत आला. तो मोठ्याने म्हणाला, जो कोणी या शपथाला नमन करीन आणि त्याच्या पाया आणि आपल्या कपाळावर व हातावर त्याची खून धारण करून घेईल तर तो देखील देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निळा घातलेल्या त्याच्या क्रोधरूपी द्राक्षरस पिईल. तो त्याच्यावर ओतल्या जाईल. देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निळा घातलेला त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. पवित्र देवदूत समक्ष आणि कोकऱ्यासमक्ष त्याच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येईल. त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. जे कोणी शपथाला व त्याच्या मूर्तीला नमन करील आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करतात, लवकरच आमचा
शिलाची ओळख होईल. आणि जर श्वापदाची खूण धारण करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला ओळखणे महत्त्वाचे आहे. जो कोणी श्वापदाची खूण धारण करतो तो कायमचा हरवलेला आहे. भविष्यवाणी ही विपुल लोक समुदाय संबोधित या पृथ्वीवर ते निवड करतील. ते श्वापदाच्या खुणेचा स्वीकार करतील. परमेश्वर प्रगटीकरणातून शिकवते ते सर्व लोक या पृथ्वीवर जोमाने 2 गटात विभागतील जात आहे. एक गट हा स्वर्गीय देवाकडे चालेल आणि देवाचे शिलाची खूण त्यास प्राप्त होईल. दुसरा गट असेल तो सैतानाच्या मागे जाईल, ज्याला श्वापद म्हणून प्रदर्शित आम्ही पाहतो. आणि ते सैतानाची खूण धारण करतील. दुःख रीतीने जोपर्यंत व्यक्ती मुख्य गोष्ट माहिती करून घेत नाही, जे काही श्वापदाची खूण आहे, संशयच नाही त्याचा शेवट त्या खुणासोबतच होणार. ते ओळखण्यासाठी आम्हाला सकारात्मक व्हावे लागेल. श्वापदाची खूण देवाच्या वचनात आठवण करा. आपण अभ्यास केला ते कसे देवाची 4थी आज्ञा हे आमच्यासाठी शिक्का आहे. आम्ही शिकलो की शिक्का याला 3 विशेष भाग आहेत. देवाचे नाम, त्याचे शीर्षक किंवा निर्माणकर्ताचे दालन, त्याचा विभाग व कार्यक्षेत्र हे स्वर्ग आणि पृथ्वी आहे. देवाने त्याच्या लोकांसाठी चिन्ह, शिक्का व खूण ही दिलेली आहेत. आम्हाला त्याने पूर्णपणे आमच्या वाईटापासून वाचवले. 7व्या दिवसाची आज्ञा त्याच्या वचनातून आम्हास सापडते. ती निर्गम 20:8-11 सांगते. पवित्र शाबाताची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. शाबाताचे पालन आम्हाला करायचे आहे. आमच्या पिढ्याला त्याचं महत्त्व व अर्थ कळवावा, कारण तो देवासोबत असलेला करार आहे. देवाच्या वाचलेल्या लोकांमध्ये व देवामध्ये चिन्ह आहे. 20:12 मी त्यांना माझे शाबात दिले आहेत, आणखीन त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये होतील. ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यास पवित्र केले. ते अशासाठी त्यांनी खूण ओळखावी. आम्हाला सर्वप्रथम श्वापद ओळखायचे आहे. भविष्यवाणीमध्ये श्वापद कशाचे प्रतिनिधित्व करते? दानिएल 7:20 सांगते. 4थे श्वापद हे पृथ्वीवर 4थे राज्य होईल. श्वापद हे भविष्यवाणीत राज्य सरकार यांना संबोधित करते. पृथ्वीवरील राज्यसत्ता त्याचा कार्य अभावी अवधी अनादर दर्शविते. याचा अर्थ प्राण्यांचे वैशिष्ट्य नाही, तर वर्ण. हे प्रत्येक श्वापद वर्णन आहे. यात क्रूर सत्ता सहभागी आहे. प्रगटीकरण 13:1 प्रमाणे हे श्वापद आहे. खून धारण करूनच ते समुद्रातून बाहेर येते. भविष्यवाणीत पाणी हे कशाचे दर्शक आहे? प्रगटीकरण 13:1 समुद्रातून वर आलेले श्वापद जमिनीवर मी पाहिले. श्वापद समुद्रातून बाहेर आले. त्या 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट होती आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावं होती. प्रगटीकरण 17:15 मग तो म्हणाला, जे पाणी तू पाहत आहेस तेथे कलावंती बसली आहे. तू पाहिले ते लोक, जनसमूह, राष्ट्र व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. वचन स्वतःला अर्थ लावत आहे. आपण पाहिले की पाणी हे लोक व लोकांचा समुदाय दर्शविते आणि राष्ट्र व निरनिराळ्या भाषा ही पाणी भविष्यवाणीत वाढीव जनसंख्या दर्शविते. लोकांची वस्तुमान. प्रकरण 13 लक्षातच हेच श्वापद. त्याची खूण आम्हाला धारण करायची नाही. त्यांनी 8 वैशिष्ट्ये सूचित केली. तर मग आपण या 8 सूचित वैशिष्ट्ये बघूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून या 8 वैशिष्ट्यापैकी एकच वेगळी आहे. तिच्या सर्व इतिहासात केवळ एकच आहे. माझी विनंती आहे, आपण येथे थोडे थांबूया.
पुढे जाण्यापूर्वी हे मला महत्त्वाचे वाटत आहे. वैयक्तिक तुम्हाला सांगण्यासाठी आम्हाला कठीण प्रतिपादनकडे जाणार आहोत. आजच्या रात्रीचा एक संवेदनशील विषय मी वेगळा ऐतिहासिक पत्रातून नमूद करणार आहे. माझा कोणाला वैयक्तिक दोष लावण्याचा इरादा नाही, परंतु शास्त्रलेख किंवा भविष्यवाणीची पूर्तता दाखवित आहे. देवाचे लेकरं त्याचे असून वेगवेगळ्या परंपरेत आहेत आणि विश्वासाची पद्धत जेव्हा ते त्याचा आवाज व सत्यता ऐकतात तेव्हा ते त्याच्या मागे विश्वासाने चालण्यासाठी कमी पडत नाही. तरी त्यांना त्यांची परंपरा किंवा रूढी सोडाव्या लागल्या तरी ते करतील. मथळा या ठिकाणी नमूद आहे तो आम्हाला वाटचाल करतो ते पद्धतीकडे ज्याकडे भरपूर नीतिमत्व आहेत. ते स्पष्टपणे शास्त्रलेखाविरुद्ध आहे. वैशिष्ट्य क्रमांक 1, शपथ त्याला अधिकार प्राप्त होईल व शक्तिशाली बनून तो सिंहासनावर बसलेला. प्रकटीकरण 13:2. आता श्वापद मी पाहिले ते चिठ्ठ्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलासारखे होते. त्याचे तोंड हे सिंहाच्या तोंडासारखे होते. अगजराने त्याला शक्ती दिली आणि सिंहासन मोठा अधिकार दिला. शास्त्र आम्हाला सांगते अजगर म्हणजेच सैतान. प्रकटीकरण 12:14. 12:4. त्याच्या शेपटाने 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर टाकले आणि अजगर त्या स्त्रीपुढे उभा राहिला, जी स्त्री प्रस्थान होती आणि जन्म हा बाळाचा होणार होता, तो येशू. त्याचा जन्म झाल्याबरोबर सर्पाने मुख्यतेने सैतानाला प्रतिष्ठित केले आणि हे विधर्मी रोमचे प्रतीक होते. हेच राष्ट्र ज्याद्वारे सैतानाने काम केले. आम्हाला हे माहीत आहे कारण मत्तई 2:16 दिले आहे. आम्ही पाहतो की सैतानाने हेरोद राजाचा व रोम साम्राज्याचा उपयोग केला. येशू ख्रिस्ताला मारून टाकण्याचा सर्व कटही नष्ट करण्याचे काम केले आणि बेथलेहममधील सर्व बालकांचा वध केला गेला. पोप सत्ता व अधिकार रोम राज्याचा इतिहास इथेपर्यंत पूर्ण आहे व स्पष्ट आहे. रोमचा अर्थ होतो कॅथलिक मंडळी किंवा पोप. त्याला राजधानीचे अधिकार व सत्ता मिळाली. जुन्या विधर्मी लोक राज्याची प्राचीन राजनैतिक सत्ता कालैकट्ट यातून हा इतिहास मिळवला. पोप आणि जागतिक घटना यातून उल्लेखनीय. जेव्हा रोम साम्राज्याचे तुकडे तुकडे केले, देशाचे आणि जागा एका क्रमांकाने घेतली, ती अशिष्ट भयानक व छळ करून यात होत असलेल्या तुकडे तुकडे केले. देशाचे आणि जागा एका क्रमांकाने घेतली, ती अरिष्ट भयानक व छळ खून हत्या होत असलेल्या साम्राज्यात रोम कॅथलिक मंडळीने घेतली. राज्याला स्वातंत्र्यच नाही तर घटनेने प्रभावशाली केले. धार्मिक घटनेत प्रभावशाली धर्मनिरपेक्ष घटनासुद्धा सुसज्ज. अडोल्फ हर्नोक यातून नमूद ख्रिस्तीत्व काय आहे? रोम मंडळीने स्वतः पुढे ढकलले. रोम सम्राट हा जागतिक म्हणून त्या जागेवर त्याची खरी तर पुढे चालून ठेवायचे होते. पोप हा कैसरचा उत्तराधिकारी आहे. बघूया वैशिष्ट्य क्रमांक 2. या पशुला आता संपूर्ण जगावर सत्ता मिळवायची होती. प्रकटीकरण 13:3-7. आणि मी त्याचे एक डोके पाहिले, घाव असलेले, त्यावर प्राणघात, आणि त्याचा तो प्राणघातक घाव बरा झाला आणि संपूर्ण जगाने आश्चर्यचकित होऊन त्या श्वापदाच्या मार्गाने चालू लागले. मान्यता मिळाली अशासाठी की त्यात त्याला मान्यता मिळाली अशासाठी की संतांसोबत संघर्ष करण्यासाठी आणि त्याच्यावर सत्ता मिळवण्यासाठी सर्व वंशावर त्याला अधिकार मिळाला. निरनिराळ्या भाषा आणि राष्ट्रे यावर
त्या अवस्थेमध्ये कोणता वादविवाद नसावा असा पोपचा निश्चित जागतिक शक्ती झाली. पुन्हा एकदा पोप सत्तेने त्याची ओळख पटवली. पोप ग्रे 7वाने परिपूर्णतेचा संदेश बळविला आणि रोम मंडळीने केवळ एकच मंडळी अशी घोषित करण्यात आली. एक चुकीमुळे अनेक चुकांना हो असे प्रकट केले. शास्त्रलेखाप्रमाणे नंतर कालांतराने मंडळीतील मुख्य याजक विना परवानगीने शक्तीचा दावा करीत असे. पदावरून हटवलेले सम्राटसुद्धा भाकीत करू लागले. जे काही फर्मान केले जाईल त्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, पण विशेष अधिकारशिवाय कोणा इतराचे अदलाबदलीचे निर्णय हेही नाही. वैशिष्ट्य क्रमांक 3. आता श्वापद हे 42 महिने सत्ता करणार होते. प्रगटीकरण 13:5. त्याला मोठ्या देव निंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले व 42 महिने त्याला आपले काम चालविण्याची मुभा देण्यात आली. पोप सत्तेची कालावधी राज्य करण्यासाठी वारंवार त्या शक्तीची ओळख पटवली जात असत. व्यक्तीची ओळख पटवली जात असत. ती भविष्यवाणीप्रमाणे 1260 दिवस, त्याला आम्ही 42 महिने म्हणजे तेच हे, आणि त्याला आम्ही 3.5 वर्षाचा काळ म्हणतो. त्या सर्वांचा एकच आहे, ते 1260 मूळ वर्ष आहे. तुम्ही पहा, पवित्र शास्त्रात एक दिवस 1 वर्षासारखा आहे, म्हणून 1 आठवडा हा दिवसाचा आहे प्रमाणे, बरोबर 7 वर्ष आपण पाहतो. एचकेल 4:6. परमेश्वर म्हणतो, प्रत्येक वर्षाबद्दल तुझा हिशोब मी 1 दिवस धरला आहे. निर्गम 14:34. प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष, देश हेरवायला ते 40 दिवस लागेल. प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष, या हिशोबाने 40 वर्ष तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार व्हाल. 40 वर्षसुद्धा इतिहास दाखविते पोप सत्तेने संतांचा छळ केला गेला. 1260 वर्ष कायद्यानुसार पोप सत्तेला मान्यता मिळाली व त्यांनी सुरुवात केली. 538 इसवीसनमध्ये जेव्हा सम्राट जस्टिनने स्वतःला उन्मत्त केले व तो रोमचा बिशप म्हणून त्याचा पद स्वीकारतो, तेव्हा सर्व मंडळाचा प्रमुख म्हणून त्याला जस्टिनची हुकूमत म्हणून ओळख झाली. इसवीसन 538 हे वर्ष इतिहासाला एक वळण मुद्दा ठरला. रोम सम्राट म्हणून जेव्हा जस्टिनने स्वतःला घोषित केले, तेव्हा तो या सर्व वर्षापासून ब्रह्मज्ञानी झाला. नंतर या सैनिक राहिला नाही. त्याने आदेशाचे अडखळ पार केले आणि मूर्तिपूजक रोमन सम्राट हा पवित्र रोमन सम्राट निश्चित 1260 वर्ष ते 538 इसवीसन आमच्याकडे येतात. 1798 जे हे वर्ष आहे, ते पोपचा विश्वासघात झाला. तेव्हा फ्रेंच जनरल बर्थिये याला नेपोलियनच्या सत्तेत बंदिस्थित केले गेले. जवळजवळ 18 महिन्यानंतर पोप हा फ्रान्स एक्साईलमध्ये मरण पावला. अशा प्रकारे पोपच्या शक्तीचा अवधीचा अंत झाला. पोपच्या हुकुमतची अंमलबजावणी होते तेव्हा भविष्यवाणीचा अंदाज होतो. वैशिष्ट्य क्रमांक 4. येथे हा श्वापद निंद केलेल्या प्रकाराने अपराधी ठरतो. प्रगटीकरण 13:5 आणि 6. आणि त्याला मोठे तोंड देण्यात आले, मोठ्या देव निंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले आणि काम चालविण्याची मुभा देण्यात आली. 42 महिने कामाची मुभा दिली गेली आणि मग त्याने त्याचे तोंड उघडले व देवनिंदक देवाच्या विरुद्ध बोलू लागला. आणि तो निंदक त्याच्या नावाने प्रार्थना मंदिरे, ते स्वतःला स्वर्गात वावरण्याचा दावा करतात. पवित्र शास्त्रात त्यांना देवनिंदक म्हटले आहे, कारण ते स्वतःला देव म्हणून संबोधतात. जसे योहान 10:33 मध्ये सांगितल्याप्रमाणे यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला धोंडमार करीत नाही.
तर दूरभाषणासाठी, कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता आणि देवनिंदकसुद्धा शक्तीचा दावा करतो. पाप क्षमेविषयी सांगितले आहे लूक 5:21 आणि शास्त्रपुरुषी कारणे सांगायला लागतात. ते म्हणाले, कोण आहे हा जो दूरभाषण करतो? देवाशिवाय कोणी एकसुद्धा पापाची क्षमा करू शकत नाही. काय? मग दुसरे विधान पुढील निंदकाला पात्र ठरवेल. फेरारीच्या धर्मोपदेशाच्या शब्दकोशातून घेतलेला उतारा. पोप हा महानतेचा मोठेपणा हा उच्च पदावर नेमून ठेवला गेला. मग तो केवळ माणूसच राहिला तर तो स्वतःला देव संबोधू लागला. एक आध्यात्मिक सम्राट आणि सर्वोच्च सार्वभौम राजाचा राजा समजू लागला. असा जसे एखाद्या दूताने चुकी केली तर विश्वासामध्ये असणाऱ्या न्याय करणे आणि चूक करणाऱ्या बहिष्कृत करीत असे. हा पोप ख्रिस्टोफर मार्कलेस यामधून घेतलेला उतारा. लेट्रिसनच्या धर्मसभेतील लांबलचक भाषणातून पृथ्वीवरील दुसरा देव असणार राष्ट्रीय कॅथोलिकमधून घेतलेला हा उतारा. पोप केवळ प्रतिनिधित्व येशू ख्रिस्ताचा, तर तोच येशू ख्रिस्त आहे. स्वतःला पडद्यामागे आपला देह लपवत. दुसरे थेसलोनिकरास पत्र 2, 3 आणि 4. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर पतन पावलेला प्रथम येतो. तोच पाप पुरुष प्रगट होईल. भविष्यवाणीला पुत्र, स्वतःला तोच उंच केलेला सर्वापेक्षा उंच, त्याला कोण निरोधक करेल? तो त्याला देव किंवा देव म्हणून त्याची भक्ती केली गेली आणि तो देव म्हणून देवाच्या मंदिरात बसला असे दाखवित होता की तोच देव आहे. कॅटेकिझममधील उतारा घेऊया, जो कॅथोलिक धर्म, न्यूयॉर्क 1929. प्रश्न काय? एक पुजारी खरोखर पापाची क्षमा करू शकतो किंवा फक्त तोच पाठवलेला आहे असा दावा किंवा घोषित करू शकतो? उत्तर: काय पुजारी धर्मगुरू खरोखर पापाची क्षमा करू शकतो का? सद्गुणी पापाची शक्ती येशू ख्रिस्तकडून त्याला दिली. संत अल्फोन्सस लिगोरी ते उतारा. सन्मान आणि कार्य कर्तव्य. धर्मगुरूकडे चालण्याचा ताबा असतो की नरकातून पाप्याला सोडवण्याचे, ज्याचे त्याला लायक करणे याचा स्वर्ग आणि देव स्वतःला करणे धर्मगुरूच्या निर्णयाला पाळण्याला भाग पाडेल. जायचे धर्मगुरूने करून. काहीशी पद्धत अशी होती की जो उत्पन्नकर्त्याचा उत्पन्नकर्ता म्हणून ओळखावा आणि धर्मगुरूने म्हणावे, संत लॉरेन्स जस्टियन, आणि त्याने वेदीवर येऊन स्वतःला दुसरा ख्रिस्त म्हणून सादर करीत जाईल. वैशिष्ट्य क्रमांक 5. श्वापदाला भयानक घाव व्हावा व मग तो घाव बरा व्हावा आणि मग संपूर्ण जगाने त्याच्या मागे चालावे. प्रकटीकरण 13:3. आणि मी पाहिले, त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक घाव झाला सारखे मी पाहिले, तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला कालांतराने, आणि ते त्याचे आश्चर्य शून्याला झाले एला नाही. पण ते शारीरिकदृष्ट्या श्वापदाच्या मागे चालले नाही किंवा भटकले नाही. हे ज्ञानाचे अकलनीय कार्य आहे. ते श्वापदाच्या मागून झाले, तर मग त्यांची मानस्थिती श्वापदासारखीच झाली. श्वापदाच्या सामर्थ्य त्यांनी एकत्र येण्याचे निवडले. पापासोबत त्यांनी सौदा केला, ज्या पापामुळे मृत्यू येऊन ठेवणार होता. खालील. जेव्हा 1798 बर्थीलने पोपला बंदिवान केले, तेव्हा तो एक्साईलमध्ये मरण पावला. अर्धा युरोपला वाटत होते की पोपचा अधिकार या घटनेने सोबत संपला,
तरी पण देवाच्या हिशोबाने तोच घाव बरा होणार होता आणि पोप सत्तेचा प्रभाव वाढविण्याचा होता. जोपर्यंत त्याची आघाडी आहे, पोप फ्रान्सने त्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. ऑर्थोडॉक्स, अँग्लिकन एकत्र येणे आणि इतर मोठी प्रोटेस्टंट संस्थाने आणि मग त्याने पुढाकाराने स्मरणीय इच्छा थेट दुसरं चित्र काय आहे केनेथ आणि कोपलँड येथील मंडळीला त्याने पत्र पाठवले किंवा त्यांच्याशी संवाद केला. द कॅथलिक आणि चार्ल्स मॅस्टिकचे नूतनीकरण हे मंडळीसाठी एक आशा होती. उद्धृत एंजिकल एपिस्कोपला बिशप टोनी पाल्मर यांनी पाहिले की ती कॅथलिक असावी. करिश्माय आणि या धर्मतत्त्वावर आणि पेंटिकॉस्टल आणि हे अगदी कॅथलिक मंडळीला स्वीकारणीय होते. या जमावाने ही आनंद केला येथील कॅथलिक आणि पेंटिकॉस्टलमध्ये आणि लवकरच झपाट्याने बंद होत झाली. कसे का होईना, पण रोममध्ये कुठलीही बदल झाला नाही. पुष्कळ प्रोटेस्टंट मंडळांमध्ये विश्वासाचा पायाभूत समझोतामध्ये आहे, अशासाठी की रोमसोबत सारखा समान असावा आणि त्यांच्यामध्ये विरोध नसावा. त्यांच्या या मनुष्याने बनवलेली परंपरा किंवा संस्कृती पोपच्या अधिकाराचा प्रभाव आणि सामर्थ्य स्थिरपणे वाढत होती. गेल्या काही शतकापासून पुष्कळ कॅथलिकमध्ये जगासोबत जवळपास 3 पटाने जवळपास 1.1 बिलियन जनगणनेनुसार 2019च्या पॉन्टिफिकलच्या वार्षिक नोंदीतून जग आज पोपकडे पाहत आहे. ते फक्त आशेने की जागतिक एकता, प्रेम, शांती आणि सभ्यता ही तंतोतंत अशी देवाची भविष्यवाणी आहे. वैशिष्ट्य क्रमांक 6. श्वापदाचा एक गूढ असलेला क्रमांक 666. प्रगटीकरण 13-18 इथे अकलीचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या श्वापदाचे त्या संख्येतून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 आहे. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्टपणे नमूद करते की 666 हा मनुष्याचा क्रमांक आहे. आधुनिक आर्थिक भविष्यवाणीला चुकीचा लावण्यात आला आहे. 660च्या अनेक प्रकारच्या पद्धती लावल्या, पण आम्हाला आमचा वेळ यात वाया घालायचा नाही. तो कोणता आहे? एक कारण शास्त्र नमूद करते. एक माणूस आहे. साहजिक तंत्रज्ञान आहे. बारकोड, चिप किंवा जेब काही नाही. त्यातून संतांचा छळ झाला नाही. 1260 वर्ष त्यांनी देव असण्याची कोणतीही निंदा सोडली नाही आणि चिप पापाची क्षमा करण्याचा त्यात दावा नाही. त्याऐवजी गुणधर्म संबंधित नाही. पशुची ही शक्ती ख्रिस्त विरोधक आहे. आम्ही कोणत्या अस्तित्वाला ख्रिस्त विरोधक संबोधित असताना आपण निश्चित जाणून घेऊया. त्याचे वर्णन पुराव्यास आलेले ते पवित्र शास्त्रात दिले आहे. वचन स्पष्ट सांगते की तो क्रमांक माणसाचा आहे आणि पशुचा सुद्धा. हा 666 क्रमांक पोप अधिकाराला सुद्धा लागू होतो किंवा दर्शवितो. याचे पशुने राज्याचे प्रतिनिधित्व केले, जसे पोपच्या नामनिर्देशकात दाखवले आहे, आणि तोच त्या माणसाचा आहे जो सर्वोच्च राज्यकर्ता राज्याचा म्हटला गेला आहे, ज्या पापाच्या पुत्राच्या रांगेत आणलेले आहे. आम्ही जर पूर्वी वाचाल 2 थेसल 2 अध्याय 3 मध्ये अधिकृती शीर्षक पोपचे विकारस फिरेदी किंवा विकार देवाचा पुत्र. तो त्याची ओळख पोपचा तोफाचा पटली गेली आणि इतर कॅथलिकच्या प्रकाशातून दस्तऐवजी पानावर 1943 पासून डॉक्टर जोन्स
कॉस्टिन कॅथलिक विद्यापीठाचा अमेरिकेचा म्हणतो. शीर्षक व्हिकारिस फिलिदीची आणि शीर्षक व्हिकारिस ख्रिस्त हे फार प्रखारित आहे. जसे हे पोपचे शीर्षक आहे. नमूद आमचा रविवार पाहुणा ज्युस्टा प्रकाशित. पोपचे शीर्षक जो रोमचा आहे त्याचे शीर्षक व्हिकारिस फिलिदी. त्याने ती सदस्यता घेतली आणि धर्म उंच टोपीत आणि तुम्ही जर पत्र पाहिली ना एकत्र जोडले तर ते 666 होते. प्रोटेस्टंट डॉक्टर हेन्री गेर्टिन गुनेस यांनी नमूद केलेल्याप्रमाणे बॅबिलॉन आणि प्रशू इथे इंग्रजी अधिकारी उंच पातळीचा आहे, ज्याने 1799 याने त्यांच्या मर्जीने विशेष रोममध्ये असताना त्याने पोपचे दागिने जवळून पाहिले होते व मौल्यवान वस्तू त्याद्वारे संशोधन केले. ते पोप तियारावर हे दगडावर कोरून ठेवले. व्हिकारिस फिलिदी. पुष्कळ प्रोटेस्टंट मंडळ्या आजही 666 लावलेल्या त्या आवडतात. इतर सर्व मानवाला उलट पोप अधिकाराला सुद्धा. पण जर दोन्ही प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांना हे शीर्षक मान्य आहे आणि अजूनही जेसुइट या समाजाने विरोध करण्याची शपथ घेतली, पोपने कोणतीही किंमतीत सर्व निश्चित व याची पुष्टी केली. त्यांच्या स्वतःच्या प्रकाशनांमध्ये रोमन क्रमांकाची संख्या महत्त्वाची घ्या व त्याला एकत्रित जोडा स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे. तर V बरोबर 5, I बरोबर 1 आणि C बरोबर 100 आणि अशा प्रकारे प्रत्येक वर्षाची एकूण संख्या ही 666. न्यू ॲडव्हेंट कॅथलिक एन्सायक्लोपीडिया मधून नमूद केलेल्या 14 शतकात पोपचा मुकुट आला. 3 थर होते. व्हॅटिकननुसार 3 थराचे प्रतीक पाहूया. हे पट शक्तिशाली पोप जो राजांचा बाप, जगाचा सरकार आणि ख्रिस्ताचा धर्मोपदेशक. वैशिष्ट्य क्रमांक 7. आता हा पशु धार्मिक शक्ती व्हायचा होता. त्याला आता प्रार्थनेत सामील केले. प्रकटीकरण 13:5 आणि 8. आणि त्याला मोठ्या देवनिंदक गोष्टी तोंड देण्यात आले. ईश्वरनिंदक आणि अधिकार त्याला देण्यात आला 42 महिने पुढील कारभार करण्याचा. आणि ते सर्व पृथ्वीवर आहे ते सर्व त्याची उपासना करतील. ते त्याचे नाव जीवनी पुस्तकात लिहिलेले नाही. कोंकरा जो मारला जाणार होता तो जगाचा पाया घातला गेला त्या सुवार्तापासून होता. त्याला त्याच्या जीवनी पुस्तकात पोपच्या अधिकारात हे मूर्तिपूजक राज्य पासून वेगळे होते, कारण ते दोन्ही राजनैतिक सत्ता आणि धार्मिक सत्ता होत्या. ही शक्ती धर्मापेक्षा सरकार नव्हती, तरी ती पण धार्मिक बाबीमध्ये समाविष्ट होती. उपासना हा शब्द प्रकटीकरणात 4 वेळा उच्चारला गेला आहे. खोट्या उपासनेच्या विरोधात नमूद हे पोप पायस 9 डिसेंबर 8, 1864 केले आहे. ही कॅथलिक धर्म आयोजित केलेली पाहिजे. लोकांचा एकमेव धर्म म्हणून इतर सर्व उपासनेच्या वगळण्यावर. वैशिष्ट्ये संख्या 8. पशु संताप सह लढाई आणि सर्व वंशीयावर त्याला अधिकार देण्यात आला. निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यावर प्रोटेस्टंट ख्रिश्चनांनी खोटे आरोप केले होते. सर्वात भयानक गुन्ह्याची घोषणा केली. महान संकटाचे कारण बनले. ते बंडखोर म्हणून ओळखले गेले. साम्राज्य विरोधी धर्माचे शत्रू म्हणून प्रचंड संख्येने जंगली पशूकडे त्यांना फेकण्यात आले किंवा त्यांना जाळण्यात आले. अग्नीच्या प्रेक्षागृहात त्यांना दिलेली शिक्षा त्यांच्यासाठी एक प्रमुख मनोरंजन असे लोकांचा उत्सव म्हणून
बहुसंख्येने जमा दृष्टीचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमायचे आणि टाळ्यासह आणि हर्षाने मरण पावणाऱ्याचे स्वागत करीत आहे जाई. इतिहासात तज्ज्ञ डी. आडबिगाने, आवटी, वेर्ली आणि विल्ली अधिक सांगतात. लाखो निष्पाप लोक नष्ट होत होते केवळ एका मोहितेत. जॉन क्लेवेनने लिहिलेल्या पत्रात घेतलेला हा उतारा, जे पत्र सम्राट 5व्याला होते. ख्रिस्त हा पॅरिसचा धर्म उपदेशक आहे हे मी मान्य करत नाही. कोण जो सुप्रसिद्धपणे सुवार्तेचा छळ करतो, ज्याच्या आचारसंहितेतून प्रत्यक्ष समजून येते की तो ख्रिस्त विरोधी आहे. डब्ल्यू. लेखी यांच्या जागृत होऊन उत्तेजित होणे या इतिहासातून नमूद, जो जातीवादाचा व भेदभावाचा आत्मा आहे. रोमच्या मंडळी खूप निष्पाप रक्त वाहिले, जे आतापर्यंत कोणत्याही संस्थेने केले नाही अथवा कुठल्याही मनुष्यमात्रात आढळून आले नाही. जॉन दानियल यांच्या भव्य डिझाईन उघड यातून घेतलेला उतारा. निःपक्षपाती संशोधक करता बचरी रोमियनच्या इतिहासाचा वास, जेथे संपूर्ण शहर आणि लोकसंख्याला दया माया न दाखविता निर्वातपणे पुसून टाकले. केवळ त्यांनी देवाची पद्धतशीरपणे उपासना केली म्हणून, कारण ते कॅथलिक धर्ममताच्या वेगळे होते. 1 योहान 2:22 सांगते, कोण लबाड आहे? येशू हा ख्रिस्त आहे. जो नाकारतो तो ख्रिस्त विरोधक आहे. जो पित्याला व पुत्राला नाकारतो हे नमूद मुद्दे हमला करीत नाही. कोणत्याही गटाच्या लोकांवर हा हमला सैतानावर आहे, जो जिम्मेदार आहे. यातील संपूर्ण गोंधळाचा देवाने स्वतः या पद्धती आम्हाला सांगितल्या आहेत, जी खूण आम्ही धारण न करण्याची हिंमत केली आहे. येशूची स्तुती करा, ज्यावर त्याचे सावट किंवा आच्छादन नाही. त्याच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सैतानाची भयानक योजना आहे आमची नासधुसती करण्याची. आता मात्र आम्ही सकारात्मक आहोत. वैशिष्ट्य संख्या 8 आम्ही केलेले आतापर्यंत प्रकटीकरण 13 मधील श्वापदाची पोप सत्तेची पद्धत. पोपलाच परवानगी देऊया श्वापदाची खूण आपल्याला सांगण्यासाठी. जेम्स कार्डियल गिबोन यांच्या प्रतिअनुष्ठातून घेतलेला मथळा. 9वा आर्चबिशप बाल्तिमोर यांनी लिहिले, एके दिवशी उचलून धरले एका माणसाने. पीटर क्रायमनचे कन्व्हर्स कॅटेकिझम. कॅथलिकचे मूलभूत तत्त्व आणि वाचले. पान संख्या 50. प्रश्न, शाबात दिवस कोणता आहे? उत्तर, शनिवार हा शाबात दिवस आहे. प्रश्न, आम्ही रविवार का पाळतो शनिवारी ऐवजी? उत्तर, आम्ही रविवार पाळतो शनिवारऐवजी कारण कॅथलिक मंडळींनी तो बदलला. शनिवारच गांभीर्य रविवारला का दिले? त्या माणसाला धक्काच बसला. त्याला काहीतरी चूक झाली असेल. मग त्याने पत्र लिहिले एका प्रख्याताला, जेम्स कार्डियल गिबोन बाल्तिमोरे यांना, आणि विचारले, हे काय खरोखर कॅथलिक मंडळीने हे केले आहे का? भक्तीचा दिवस त्यांनी बदलला आहे का? शनिवारवरून रविवार निश्चित. कॅथलिक मंडळीने हा दावा करते की हा बदल आम्ही केलाय आणि यामध्ये बदल करण्याचा अधिकार शक्ती केवळ आमच्या धर्म उपदेशाकडेच आहे. धार्मिक प्रकरणांमध्ये केवळ आम्हालाच अधिकार आहे. हा वरील मथळा लंडन कॅथलिकच्या नोंदीतून घेतला आहे. रविवार ही आमच्या अधिकाराची खूण आहे. मंडळ ही आमची बायबलवरची आहे आणि हेच आहे शाबात हस्तांतरणाची या वस्तुस्थितीचा हा पुरावा आहे. परमेश्वराच्या पवित्र शाबाताचा हेतू कधीच बदलायचा नव्हता, कोणाकडूनही नाही. मित्रांनो,
आम्ही वाचतो निर्गम 31:16-17मध्ये देवबाप म्हणतो शबाताचे पालन करा. शबात हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा. माझ्यामध्ये देवामध्ये निरंतराची खूण आहे आणि माझ्या लेकरांना तुम्हाला निरंतर या एस्केल 20:20मध्ये माझे शाबात पवित्र माना, म्हणजे तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होतील व तुम्हाला समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे. अजून एस्केल 20:12मध्ये देव म्हणतो मी त्यांना आपले शाबातही दिले त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये, ते अशासाठी की त्यांना समजावे की मी परमेश्वर त्यांना पवित्र केले. स्टीफन केनेन यांच्या कॅथलिक पंथाचे तत्त्व त्यातून नमूद केले. प्रश्न: काय तुमच्याकडे इतर कोणता दुसरा मार्ग आहे साबित करण्यासाठी की मंडळीला आशेचे सण प्रस्थापित करण्याची शक्ती किंवा अधिकार आहे? अर्थात सामान्य नियम व हेतू यांना शिस्त नेमा चौकटीस व विचारणारा बसवण्याचा उत्तर: तिच्याकडे कुठलाही अधिकार नाही. ती तो करू शकली नाही. जिच्यात सर्व आधुनिक धर्म तत्त्व तिच्यासोबत मान्य होतात. तिने रविवार पालन व प्रतिस्थापित करायचे नव्हते. आठवड्याचा पहिला दिवस शनिवारऐवजी करायचा नव्हता. जो 7वा दिवस मध्ये बदल करण्याचा इथे आध्यात्मिक अधिकार नाही. मित्रांनो, आम्ही त्याच्याच लिखाणातून पाहिले आहे की रोम कॅथलिकने या पद्धतीला बदलण्याचा दावा करतात. विशेषतः भक्तीचा दिवस शनिवारऐवजी रविवार ठेवण्याचा. रविवार पालन हे अधिकारात असलेल्या शक्तीची खूण आहे. तुमच्या देवाची उपासना करण्यासाठी हा संघर्ष आहे. तुमच्या निर्माणकर्ता तुमचा तारणहार. लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रकर्ता सैतानकडे बनावट आहे. देवाची खूण त्याचे चिन्हांची शक्ती आहे. 7वा दिवस शाबाताचे पालन, जेथे श्वापदाची खूण व चिन्हांची शक्ती आहे. पहिला दिवस रविवार किंवा रविवार अर्थित सर्वांसाठी हे अविश्वसनीय व अज्ञात आहे. जो पोप सत्तेने बदलण्याचा दावा केला आहे, शनिवारऐवजी रविवारी भक्ती करण्याचा. काय पोप अधिकाऱ्याने खरोखर रविवार हा पर्याय म्हणून केला? देवाची चौथी आज्ञा शाबात करता किंवा त्यांना वाटते का त्यांनीच तो बदलला? डॅनियल 7:25 तो परस्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परस्पर देवाच्या पवित्र जनास जर करील. तो परस्पराच्या देवाच्या विरुद्ध नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहिजे आणि सर्व पवित्र जन त्याच्या कब्जेत देण्यात येईल. 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ. डॅनियल 7 व प्रकटीकरण 13 हे समांतर आहेत. इतर आवृत्ती जसे की वर्जनमध्ये स्पष्ट सांगते त्यांनी वेळेत आणि सणात बदल केला आहे. कॅथलिक कॅटेसिझम पोप सत्ता व अधिकार दाखविते की यांनीच देवाच्या नियमात बदल केला. 10 आज्ञेचा त्याला राग आला आहे. दुसरी आज्ञा मूर्तिपूजाचा संदर्भ देत आणि पवित्र जन मूर्तीची उपासना कॅथलिक व वाङ्मय लिखतात वगळले गेले. 10वी आज्ञा वगळून तिच्या 2 भाग करून त्या जागी बसवले. 2 भागात त्या आज्ञेचे विभाजन केले गेले. 4थी आज्ञा जी देवाच्या शाबाताबद्दल आहे, आता तिला बदलून 3ऱ्या आज्ञेच्या जागेवर ठेवले. कॅथलिक कॅथेसिझममध्ये पोपचा हुकुमानुसार भक्तीचा दिवस बदलला. शनिवारऐवजी रविवार. पोप अधिकाराला वाटले असेल आपण फक्त बदल केला असेल. देवाच्या इच्छेनुसार रविवार हा पवित्र दिवस नाही. 4थ्या आज्ञेचा शाबात अजूनही मित्रांना बांधवीत आहे एकत्र. जॉन ए. ओब्रायन खालील पुस्तकात लिहितात:
लाखोचा विश्वास अधिकार पत्र कॅथलिक धर्माचे नमूद करते, पण शनिवारपासून रविवारही नमूद केले नाही. पवित्र शास्त्र काय हे जिजासू नाही का? जे कॅथलिक नाहीत त्यांनी ही खोटी आव आणली की त्यांनी धर्म पवित्र शास्त्रातून आलेला घेतला, मंडळीकडून आलेला नाही. शनिवारऐवजी रविवारचे पालन करण्याचे होय, निश्चित ही विसंगती आहे, परंतु हा बदल 15व्या शतकात पूर्वी विरोधकाचा जन्म आला आणि तोपर्यंत संस्कृती व परंपरेचे पालन जगासभोवती होऊ लागले. त्यांनी परंपरा चालूच ठेवली, जरी ती परंपरा अधिकारावर आधारित होती. कॅथलिक मंडळीच्या ना की स्पष्ट मजकुरांवर पवित्र शास्त्रावरील पालन एक स्मरण म्हणून माता मंडळीपासून आहे. हे कॅथलिक नाहीत. जसा मुलगा पळून जातो तसाच पंथ तुटत गेला. घरापासून जरी अजूनही त्याला खिशात बाळगत आहे. त्याच्या आई फोटोत किंवा तिचे टाळेबंद असलेले केस. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, देवा वेदना होतात तेव्हा जेव्हा धार्मिक पुढारी केवळ आज्ञेलाच निवडतात आणि शब्दाच्या आज्ञेविषयी अडकण्यास कारणीभूत ठरतात. देवाची प्राचीन काळातील प्रशित व पाळक वर्ग संबंधी कोणतीही व काय कडक टीका होती. मलाखी 2 अध्याय 7 आणि 9. तुम्ही मार्ग सोडून गेलात आहात, कारण तुम्ही माझ्या मार्गाने चालत नाही व माणसाची भीड धरून न्याय करता. देव म्हणतो, धार्मिक पुढारी याजकेलच्या दिवसात त्याच्या देवाच्या मार्गाने चालत नव्हते, त्याच्या नियमाचा उपहास चेष्टा करीत होते. एजकेल याचा 22 अध्याय 26-27 सांगते, तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र याचा ते काही भेद ठेवत नाहीत, यांचा फरक ते शिकवत नाहीत. शुद्ध आणि अशुद्ध आणि त्यांनी माझ्या शब्दाचा पासून डोळे झाक केली आहे, अशासाठी की मी त्यांच्या ठायी अपवित्र असावा. हे आजही होत आहे. पुष्कळ धार्मिक पुढारी म्हणतात, यात काहीच फरक नाही. शब्दामध्ये आणि रविवारमध्ये किंवा कोणताही पण दिवस चालेल, केवळ तुम्ही विश्वासू असा. मित्रांनो, परमेश्वर अजूनही याजकेलमध्ये सांगत आहे, तुम्ही माझ्या पवित्रतेला निराशा करता व माझे शब्द अपवित्र केलेत. परमेश्वर त्याचा क्रोध त्यांच्यावर आणील. जे कोणी म्हणतील, एजकेल 22:28 सांगितल्याप्रमाणे परमेश्वर बोलला, जेव्हा की परमेश्वर यास गोष्टी प्रभू परमेश्वर बोलला नसता. देव बाप गय करणार नाही व विसरणारही नाही. जे कोणी यात भर घालील व वचनातून काढून टाकील, त्याची ही अतिशय गंभीर दावा करण्यासाठी की कल्पना त्याची आहे. आपण कधीच बदनामीचे किंवा संशयाचे शब्द त्याच्या मुखात टाकू न करू द्या. स्वर्गीय पित्या, मी प्रार्थना करते की तू सर्वांना दिलासा दे जे आज तुझ्या वचनाशी झुंज देत आहेत. आतासुद्धा मी प्रार्थना करते, आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाची प्रत्येक मुद्दा हा स्पष्ट कळू दे. पवित्र शास्त्रामधील भविष्यवाणी, त्यातून कोण आहे शपथ आणि त्याची खून. आम्हाला माहीत आहे तू लवकर येणार आहेस. आम्ही प्रत्येकाने आमचे वैयक्तिक निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. आम्ही कोणाच्या बाजूने जायचे ते आत्मा पाठव त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्या वचनातून. मला माहीत आहे येथे आता यावेळेस काही जण आहेत आणि ऐकत आहेत, ते त्यांनी माझ्यासोबत वचनबद्ध व्हावे यहोवाप्रमाणे तिने आता सध्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ खालील क्लिक करा. तुमचे मनापासून आभार माझ्यासोबत वेळ घालवल्याबद्दल. उद्या कृपा करून तुमच्या वेळेनुसार परत भेटा. पुन्हा एक मोहक विषय
दुराचारी स्त्री, वेश्यावर पवित्र शास्त्रातील भविष्यवाणीचा उलगडा करण्यासाठी देवाचा मार्ग निवडा. शुभ रात्री मित्रांनो.